आमच्या शाळेसमोर एक पारिजातकाचं झाड आहे। झाड अतिशय मोठं आहे आणि भरभरून फुलं त्याला पडतात। पण एकदा असं झालं होतं की पारिजातक तर हिरवागार दिसत होता, पण फुलं मात्र एक पण नव्हती। नमस्कार, मी अशोक रामराव देशपांडे, मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतोय। हिरवागार दिसणारा पारिजातक मी डोळ्यानं पाहत होतो आणि फूल मात्र एकही येत नव्हतं। तेव्हा मी विचार केला की नेमकं झाडाला झालंय काय। आणि मी पाहिलं ती झाडावर बांडगुळं खूप झाली आहेत आणि ते हिरवगार झाड मी सगळंच्या सगळं छाटून काढलं अक्षरशः। आता इतरांच्या डोळ्यात हे सलत होतं की सर, हिरवगार असलेलं झाड तुम्ही कापून टाकलत। मला माहिती होतं मी त्या झाडाला झालेला कॅन्सर जो आहे तो दूर करत होतो। आजही आमच्याकडे आमच्या शाळेत असलेल्या आंब्याच्या झाडांची बांडगुळं काढण्याचं काम चालू आहे। नेमकं या बांडगुळानं करतं काय माहिती आहे, त्या झाडाचं अख्खं पोषण बांडगुळ घेऊन जातात आणि झाड दिसतं हिरवगार। म्हणजे पारिजातकाच्या झाडाला फुलं येत नाहीत आणि आंब्याच्या झाडाला फळं येत नाहीत। अशा अवस्थेत तुम्ही म्हणाल, हे आम्हाला आज बांडगुळाचं पुराण का सांगताय? मी बांडगुळाबद्दल बोलतच नाही आहे। मला सांगायचं हे आहे की आपल्याही जीवनात अशी अनेक बांडगुळं चिकटून बसली आहेत। आपल्याला बाहेरून दिसताना अक्षरशः असं फुलवून दिसतायत, हिरवीगार दिसतायत, पण आतून आपण पोखरले जातोय। कोणती बांडगुळं असतील ही? तर ही बांडगुळं आहेत आपल्या जीवनातले व्यसन। कोणकोणते व्यसन आहेत? आपल्याला वाटतं कुठली तरी चांगली पुडी खाल्ली तर खूप छान वाटतं, ऊंचे लोक ऊंची पसंद असं काहीतरी, आणि अशा पुड्या खाणं हे आपल्या जीवनातलं बांडगुळ आहे। आणखी तंबाखू किंवा तत्सम प्रकारचे जे काही असतील ते सगळे आपल्या जीवनातले बांडगुळ आहेत। गरज नसतानाच्या रील्स बघत बसणे हे सुद्धा आपल्या जीवनातलं बांडगुळ आहे। अहो, नको त्या लोकांसोबत गप्पा मारत बसणे हे सुद्धा आपल्या जीवनातलं बांडगुळ आहे। उगाच बसणे, काहीच न करणे हे सुद्धा आपल्या जीवनातलं बांडगुळ आहे। अशी कितीतरी बांडगुळं तुम्हाला सापडतील। काही लोकांच्या जीवनात तर ना उगाच टीव्ही बघत बसतात, 10 वेळेस त्याच बातम्या बघत बसतात। हे सगळे आपल्या जीवनातले बांडगुळ आहेत। एक प्रकारचा कॅन्सरच म्हणा ना विचारांचा। जर काही बांडगुळं काढून टाकली ना तर झाड पुन्हा बहरणार आहे आणि जीवन पुन्हा बहरणार आहे। लक्षात ठेवा, गुंता आपोआप होतो, आपोआप सुटत नाही। बांडगुळं आपोआप येतात, आपोआप तुटत नाहीत, ती तोडावी लागतात। नमस्कार।